सकाळी फ्रेश होऊन आता आम्ही आलो आहे रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला. बघूया रेस्टॉरंटमध्ये काय काय पदार्थ अवेलेबल आहे. स्टँडर्ड सगळीकडे जे अवेलेबल असतं साऊथ इंडियन, त्यामुळे सांबार चटणी आणि छोटा उत्तप्पा आहे. त्याच्यानंतर उपमासुद्धा आहे, आलेपेट, इकडे फ्रूट्स अवेलेबल आहेत आणि इकडे मध्ये आहे ब्रेड बटर, मला हवं असेल तर ते. आणि त्या व्यतिरिक्त अंड्याची भुर्जीसुद्धा अवेलेबल आहे. बॅकवॉटरचा व्ह्यू आहे. काल आपण लांबून बघितला होता, आज मी त्याच्या जवळ आलो आहे आणि किती सुंदर आणि शांत आहे बघा. इकडे पक्ष्यांचे आवाज येत आहेत, सकाळची वेळ आहे. आणि काल जे आपण बाल्कनीसारखं बघितलं होतं लांबून, मी तिकडे उभा आहे आता. आणि हे आहे पूर्ण रिसॉर्टचं लॉन, खूप छान जागा आहे. आम्ही निघालो आहे साईट सीइंग करायला. आजचा प्लॅन आहे हेदवी, जिथे दशभुजा गणेश मंदिर आहे, आणि बामणघळ म्हणून जागा आहे जिथे नॅचरल फाउंटन, म्हणजे समुद्राचं पाणी जे खडकांमध्ये घुसतं आणि पटीतनं जोरात बाहेर येतं, नॅचरल फाउंटन म्हणतात त्याला, तो बघायचा आहे. त्यानंतर वेळणेश्वर बीच, समुद्र किनारा आणि देऊळ. तर बघूया सगळे पॉईंट्स कव्हर होत आहेत. आम्ही आता आलो आहे हेदवी येथील दशभुजा गणेश दर्शनासाठी, दशभुजा लक्ष्मी गणेश दर्शन. तर हे देऊळ आहे, ते छान झाडं आहे, आमराई आहे. इथे एक थंड पेय वगैरे मिळण्याचं ठिकाण आहे, जिथे कोकम सरबत वगैरे मिळते. इथे येण्यासाठी पायऱ्या आहेत किंवा अगदी वरपर्यंत गाडी पण येते, म्हणजे रस्ता तसा वळून येतो इकडे. आणि जर तुम्ही मेन रोडनी खाली जाताय तर तिथून येत आहे तुम्ही पायऱ्या चढून पण येऊ शकता. तर दोन्ही आहेत. पायऱ्या चढून आलं की ते समोर चप्पल बूट काढण्याची व्यवस्था आहे. आणि खूप छान देऊळ आहे, शांत आहे, जास्त गर्दी नाही आहे इकडे. आणि सुंदर मूर्ती आहे. आतमध्ये मूर्तीचा फोटो काढण्यास मनाई आहे, त्यामुळे आतलं शूटिंग किंवा फोटो आपल्याला करता येत नाही आहे. पण एकूण परिसर आणि देऊळ खरंच सुंदर आहे. थंडगार पाण्याचा आस्वाद घेतोय आता. हेदवीचा गणपती आम्ही दर्शन घेऊन आता आम्ही आलो आहे बामणघळ या ठिकाणी. बामणघळला नेटवर्क नसल्यामुळे आम्ही मॅप नाही बघू शकलो, पण वाटेत बोर्ड आहे, तुम्ही दुकानात चौकशी करा, सगळेजण बरोबर गाईड करतात. इथून तुम्ही येता तिकडे गाडी पार्क करायला जागा आहे, ओपन स्पेस आहे, तिकडून तुम्ही गाडी पार्क करा आणि नंतर इथून पुढून चालत तुम्हाला रस्ता आहे. पुढे गाडी आणू शकत नाही कारण सिंगल लेन आहे. आणि त्यानंतर तुम्ही इथे आल्यावरती मध्ये एक रेस्टॉरंट लागेल आणि त्याच्यानंतर इथे एंडला एक देऊळ आहे. मी अजूनपर्यंत गेलो नाही, त्यामुळे माहीत नाही कोणत्या देवाचं किंवा देवीचं देऊळ आहे. त्याच्या व्यतिरिक्त इथून उतरायला पायऱ्या उतरल्या की तुम्ही इथे या खडकांमध्ये येता जिथे मी आता उभा आहे, आणि बाजूला समुद्र आहे. आणि बामणघळचं वैशिष्ट्य असं की तिथे ज्या समुद्राच्या लाटा येतात त्या दगडांच्या कपारीमध्ये शिरून त्याचं पाणी जोरात उडतं, म्हणजे ते नॅचरल फाउंटन त्याला म्हणतात. तर ते कुठे होते हे बघण्यासाठी जर आम्ही थोडंसं पुढे चालत जातो आहे दगडांवरनं, बघूया आम्हाला दिसतंय का नाही दिसतंय. तिथं मागे बघाल तर तिकडून मी पूर्ण चालत आलो. इथे थोडंसं वरती चढायला लागलं आहे कारण सरळ रस्ता नव्हता. वरती चढून आल्यानंतर इथे एक बोर्ड लिहिलेला आहे, तो बोर्ड मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्या बोर्डवर लिहिलं आहे ग्रामपंचायत हेदवी अपघातग्रस्त क्षेत्र, कृपया बामणघळ पाहण्यासाठी कोणी पुढे जाऊ नये. तर हा पॉईंट मला वाटतं हा लास्ट पॉईंट आहे, इथपर्यंत तुम्ही येऊ शकता, याच्या पुढे जाऊ नका. हा तो स्पॉट आहे. आणि आता इथून जर तुम्ही पुढे आला तर ही एक घळ तयार झालेली आहे, फट अशी म्हणता येईल, ती तयार झालेली आहे. आणि इथून पाणी जेव्हा वरती असते तेव्हा हे पाणी आतमध्ये शिरून इथे ही जी कपार आहे छोटीशी, त्यातनं फाउंटनसारखं वरती उडत असावं असा अंदाज आहे. तर आता काय तेवढं वरती नाही आहे, जराशी ओव्हरटीज वाटते आहे.
त्याच्यामुळे या इथल्या इथेच फक्त जे काय पाणी उडताना दिसते आपल्याला ते आहे. आणि इथे थोडंसं पाणी आपल्याला कुठेतरी उडताना दिसतंय. बाबा तिकडे गेलेले आहेत, पण इथून थोडंसं पाणी मध्येच हलकंसं वरती येताना दिसतं बघा. हे जेव्हा भरती असेल तेव्हा हे पाणी पूर्ण वरपर्यंत उडत असणार. हा समुद्र आहे आणि समुद्रामध्ये खडकांमध्ये ही मोठी फट झालेली आहे, त्याला घळ म्हणत असावेत. आणि तर याच्यात जेव्हा लाट येते तेव्हा पाणी जोरात घुसतं, हे बघा. आणि ते आपटून ते वर येतं. आता भरती नसल्यामुळे तेवढं वर येत नाही आहे. भरती असली की पूर्ण कारंजासारखंच उडत असेल फुल वरपर्यंत. पण खूप सुंदर स्पॉट आहे, फक्त काळजी घ्या. ग्रामपंचायती दिल्याप्रमाणे खूप जास्त पुढे जाऊ नका. आम्ही सुद्धा सुरक्षित जागेपर्यंत आलो आहोत आणि इथून सुंदर नजारा दिसतो. बामणगडच्या बाजूला जे मंदिर आहे तिकडे आता आलो आहे. श्री उमामहेश्वर देवस्थान हिरवी. भगवान शंकराचं देऊळ आहे. नंदी महाराज आतमध्ये शिवलिंग. आपण येऊन पोचलोय वेळणेश्वर मंदिराकडे. गाडी पार्क केली. मी आता इथे मंदिरामध्ये जातोय. इथे बाहेर गाडी पार्क करायला खूप चांगली जागा आहे. इथे दुकान आहेत. डेडिकेटेड पार्किंग स्लॉट नाही आहे, पण जागा भरपूर आहे. तर चला आता जाऊया आपण मंदिरामध्ये. श्री वेळणेश्वर मंदिरात खूप छान दर्शन झालं. गर्दी नव्हती, त्यामुळे गाभाऱ्यासमोर 2 मिनिटं उभं राहून आरामात नमस्कार करता आला. खूप छान वाटलं. मंदिराला लागूनच मागे समुद्रकिनारा आहे. अगदी 1 मिनिटाच्या ड्राईव्हवरती तुम्ही येऊ शकता. मागे गाडी पार्क करायला जागासुद्धा आहे भरपूर. आणि नंतर पार्क करून तुम्ही इथे आलात की इथे उतरायला जागा आहे. इथे पायऱ्या आहेत, पायऱ्या उतरून तुम्ही डायरेक्ट समुद्रात जाऊ शकता. चला बघूया समुद्र कसा आहे. मस्तपैकी लिंबू सोडाचा आस्वाद घेतो आम्ही वेळणेश्वर बीचवरती. आता इथून पुढे प्रवासाला जाऊ. आम्ही पुन्हा येऊन पोचलो आहे गुहागरमध्ये. गुहागरमध्ये जेवणासाठी चौकशी केली तर एक उत्तम पर्याय सजेस्ट केला लोकांनी. ते म्हणजे अन्नपूर्णा हॉटेल. इथं व्हेज नॉनव्हेज दोन्ही चांगलं मिळतं. आणि खरंच तसा अनुभव असावा, कारण आम्ही आलो तेव्हा इथे 25 लोकं वेटिंगमध्ये होती. आता त्यांना सगळ्यांना आत घेतलं आहे, त्याच्यानंतर आमचा नंबर लागणार आहे. तर आता आम्हीसुद्धा वेटिंगमध्ये आहोत इकडे. साधारण त्यांनी सांगितलं अर्धा तास वेळ लागेल टेबल अवेलेबल व्हायला. तर आता सगळे पूर्ण फॅमिली बसलेले आहेत इकडे. मी पण जाऊन बसतो. फायनली 20 मिनटं थांबल्यावर आमचा नंबर लागलेला आहे. आणि आता आम्ही जाऊन जेवण ऑर्डर करतो आणि टेस्ट करून तुम्हाला फीडबॅक कळू. नुकतंच आमचं जेवण झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे रेस्टॉरंटचा पूर्ण रिकामा झाला आहे, कारण 3 नंतर किचन बंद होतं. पण 3 नंतर आमच्या काही छोट्या मोठ्या ऑर्डर होत्या. आम्ही एंट्री केली होती 3 पर्यंत, त्यामुळे आम्हाला नंतर अजून काही छोट्या मोठ्या ऑर्डर होत्या त्या यांनी कंप्लीट केल्या. जेवण अतिशय अप्रतिम आहे. आणि तुम्ही जर स्पेशली नॉनव्हेज लवर्स असाल तर फिश, चिकन, मटन नक्की इथे येऊन खा. व्हेज डिश पण आम्ही घेतली होती. माझी मिसेस व्हेजिटेरियन असल्यामुळे व्हेज डिश घेतली होती. भाजी, भाकरी ते पण अतिशय सुंदर होतं. तर नक्की तुम्ही या. छोटेखानी जागा आहे, पण व्यवस्था आणि सर्व्हिस आणि अतिशय सुंदर आहे सगळं. तर व्याडेश्वर मंदिर जे आहे त्याच्याच अगदी जवळ आहे. तिकडून हार्डली 300 मीटर चालत आहे. वेटिंग असतं, जसं मी मगाशी म्हटलं की आम्हाला साधारण 15-20 मिनटं वेट करायला लागलं नंबर लागेपर्यंत. पण इट वॉज वर्थ.